आता बघूयात I1 काय केलं, जो प्रोनाऊनचा टाईप आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाउन. पहिल्या आन्सर के उत्तर दिलं बघा, आय डू माय वर्क माय सेल्फ. आय म्हटलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन केव्हा असतो, एखादी कृती जर केली आहे, ज्या सब्जेक्टने केली आहे ती कृती त्याच्यावरतीच जर घडत असेल तर तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. एक सेंटेन्स देतो, एक सेंटेन्स सांगतो बघा. आय हर्ट मायसेल्फ. इथं मायसेल्फ चेक करा. हर्ट करणारा कोण, आय. हर्ट कोण होतंय, तो स्वतःच. मग जेव्हा घडणारी जी ऍक्शन आहे ती सब्जेक्टवरच जर घडत असेल तर तो असतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. इथं तसं काय आहे का, आय डू माय वर्क माय सेल्फ, ती क्रिया काय त्याच्यावरतीच घडते का, अजिबात नाही, म्हणून तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन नाही. आता चेक करतो कोणतं प्रोनाउन होतं. आय डू माय वर्क असं जर आपण म्हटलं, वाक्य कंप्लीट होते का बघा. आय डू माय वर्क अब्सोल्युटली होते. पण हे काम कोणी केलंय अशा प्रकारे एम्फेसिस करण्यासाठी, जोर देण्यासाठी एका प्रोनाउनचा वापर केला जातो, तो असतो एम्फेटिक प्रोनाउन. आय डू माय वर्क एवढं जरी म्हटलं तरी वाक्याचा पूर्ण अर्थ लागतोय, पण फक्त जोर देण्यासाठी, ऍडिशनली एम्फेसिस करण्यासाठी जो प्रोनाउन वापरला जातो तो असतो एम्फेटिक प्रोनाउन. आय डू माय वर्क माय सेल्फ. मग माय सेल्फ घेतला नसता तरी सुद्धा सेंटेन्स कंप्लीट झाला असतं, परंतु तो त्यांनी घेतलाय, ते आहे एम्फेटिक प्रोनाउन. सेकंड आन्सर की नाही उत्तर बदलून द्यावं लागलं होतं. ओके. रिलेटिव्ह प्रोनाउन काय असतं, पर्सनल. आय वी यू ही सी इट दे हे असते पर्सनल प्रोनाउन, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन सांगणारे. रिलेटिव्ह प्रोनाउन काय असतो हे एकदा फक्त सांगतो तुम्हाला. एक सेंटेन्स घेतोय, आय मेट हरी, याच कॅपिटल घेतलाय बघा. आय मेट हरी हू हॅड जस्ट RETURNED हू हॅड जस्ट रिटर्न. आता रिटर्न या शब्दाचा असतो अर्थ असतो वापस येणं. मग रिटर्नच्या नंतर BACK बॅक असा शब्द येत नाही, आले का लक्षात. रिटर्नचा शब्द आहे वापस येणं. बरेच लोक असं म्हणतात बघा, मी आजच रिटर्न बॅक येणार आहे. अरे रिटर्न बॅक काय, मी आजच रिटर्न येणार आहे असं म्हणा ना. ओके. आय मेट हरी. मग आता सांगा, आय मेट हरी हा जो नाऊन आहे, या नाऊनला संबंधी प्रोनाउन म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. या नाऊनला कनेक्ट करायचं पुढच्या एका क्लॉजशी, बरोबर. मग त्यावेळी आपण जो एक प्रोनाउन वापरतो तो असतो रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे सेंटेन्स मध्ये अगोदर जो एक नाऊन वापरलेला आहे त्याच नाऊनसाठी त्याचं रिपिटेशन टाळताना आपण जेव्हा दुसरा प्रोनाउन वापरतो त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह प्रोनाउन. आय मेट हरी हू हॅड जस्ट रिटर्न. आता हू हॅड जस्ट रिटर्न मधील हू कोणासाठी आलाय, हरीसाठी. मग हा जो हू आहे याला आपण म्हणतो रिलेटिव्ह प्रोनाउन. कळाले का. पर्सनल आहे आय वी यू ही सी इट दे. नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सांगितले मी. मायसेल्फ इज एन एम्फेटिक प्रोनाउन. नेक्स्ट